लिफ्ट करा दे. 7-8 वर्षांचा असेल मी. नगरच्या किल्ल्यावर कुठला तरी कार्यक्रम होता. कार्यक्रम संपून किल्ल्याबाहेर हायवेवर आलो. अचानक आमच्या समोरचा बच्चू काका त्याच्या नव्या कोऱ्या फियाट मधनं जाताना दिसला. मी जीव खाऊन हाक मारली आणि त्यांनी गाडी थांबवून मला घरी सोडलं. लिफ्ट मागण्याची माझी ती पहिली वेळ. 12वीची परीक्षा संपल्यावर मामाकडे चिपळूणला गेलेलो. कोकण रेल्वे रत्नागिरीपर्यंत पोहोचलेली. स्टेशनवर माझ्या समोर शिट्ट्या मारत इंजिन जात होतो. सवयीनं हात केला आणि अहो आश्चर्य, इंजिन थांबलं. मला मिळालेली ती सगळ्यात मोठी लिफ्ट गिफ्ट. लिफ्टचा हिशोब परमेश्वर ठेवतो बर का. एकदा आम्ही असे सगळे शिरसीहून मुर्डेश्वरला चाललेलो. अचानक गाडी रुसली. एक कोरोला थांबते. माझ्या बायकोला मुलींना गाडीतल्या बाईसाहेब मुर्डेश्वरला घेऊन जातात. अर्ध्या तासात गाडी शोधत मेकॅनिक येतो. गाडी सुरू करून मुर्डेश्वरला मी पोचतो सुद्धा. मी मनापासून त्यांचे आभार मानतो या संकटातून लिफ्ट केल्याबद्दल. आता सुद्धा सकाळी फिरायला जाताना आमच्या कॉलनीतल्या एका काकांना स्टँडवर टाकून आलोय. वर हिशोब लिहिला जातोय. न जाणं आपण नगरून पुण्याला चाललोय. रांजणगावच्या पल्ल्याड एखादी बेन्स बंद पडावी. एखाद्या प्रियंका चोप्रा नाही तर दीपिकानं हात दाखवावा. बाप्पांच्या दर्शनाला गेले होते. नेमकी गाडी बंद पडली. जरा पुण्यापर्यंत लिफ्ट देता का प्लीज. मी वाट बघतोय. तोवर आपलं चालू दे. लिफ्ट दे, लिफ्ट ले. धन्यवाद.